आज मी तुम्हाला झटपट असं काकडीचं पिठलं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मीडियम आकाराची काकडी घेतली होती, तिची साल काढलेली आहे आणि काकडी अशी खिसून घेतलेली आहे। ही जी काकडीचं बी दिसतंय ना, हे एक निबार नाही आहे, कवळं आहे। निबार असलं तर घेऊ नका, कवळं असेल तरच घ्या। आणि ही जी काकडीचं खिसल्यानंतर पाणी निघतं ना, हे पण घ्यायचं, हे पिळून घ्यायचं नाही आपल्याला, पाण्यासकट घ्यायचं। मी का प्लेटमध्ये खिसल्यानंतर मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे। वाडगं घेतलेलं आहे, अर्धी वाटीपेक्षा जास्त बेसन पीठ घेतलेलं आहे। सगळ्या वाट्या जेवढ्या पण मी घेतलेल्या आहेत ते एकसारख्या आहेत। अर्धी वाटीपेक्षा जास्त असं बेसन पीठ आहे। हे मी वाटीमध्ये काढून घेते। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि कालवून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गाठी बिलकुल राहिल्या ना, सगळ्या गाठी जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या मी बुडवून घेतलेल्या आहेत। अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटीपेक्षा जास्त बेसन पीठ आणि 1 वाटी बरोबर मी पाणी टाकलं होतं। अजून जरी पाणी टाकलं तरी पण चालू शकतं। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। अर्धी पळी तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि तेलाच्या जागी तुम्ही तूप जरी वापरलं तरी चालेल। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी एकदम बारीक आहे, छोटा 1 चमचा जिरं, हिंग पावडर, खूप सारा कढीपत्ता, 1 मीडियम आकाराचा कांदा ह्याला का नाही जास्त घातला तरी चालेल। गॅस आहे मीडियम। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा मस्त बघा भाजलेला आहे, असं भाजून घ्यायचं चांगला, करपून देऊ नका। त्यात टाकायची थोडीशी हळद, मिक्स करायची। त्याच्यामध्ये आपल्याला हा ठेचा टाकायचा आहे। ठेच्यामध्ये हिरवी मिरची, जिरं, लसूण, थोडीशी कोथिंबीर अशी टाकलेली आहे, कुटून घेतलेली आहे। तिखटाप्रमाणे मिरची घ्यायची, अर्धा चमचा जिरं, ते चांगलं परतून घ्यायचं। तिखट केलं की नाही पिठलं म्हणजे छान लागतं। ह्याला त्याला परतून घेऊया, मग त्याचा कच्चापणा जाईल। मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये काकडी परतून घ्यायचं। मस्त परतून घेतलेलं आहे बघा। काकडी टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। कोथिंबीरची मी कवळे देठं पण घेतलेली आहेत। आता हे आपण बेसन पीठ कालवून घेतलं होतं, एवढं घट्ट आहे बघा। गॅस मीडियम आहे, हलवून घ्यायचं। पहिलं हलवून घेतलेलं आहे चांगलं बघा, लगेच घट्ट होतं हे। सेम तेवढंच आपल्याला त्यामध्ये पाणी, पहिले 1 वाटी ओतलं होतं आणि परत 1च वाटी पाणी आहे। 1 ते 1.5 वाटी जरी ओतलं तरी चालेल। मस्त असं मिक्स करायचं। हे बघा किती पातळ झालेलं आहे आपलं। पहिलं कसं अर्धी वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी पाणी होतं। परत मी त्या पीठ ओतल्यानंतर त्याच वाटीमध्ये मी 1 ते 1.25 वाटी म्हटलं तरी चालेल पाणी ओतलं होतं। नुसतं पाणी एकदम बघा पातळ केलेलं, असं शिजलं पाहिजे रटा। अर्धी वाटी शेंगदाणे, सगळ्या वाट्या सेम आहेत, मोठे मोठे कुटून घेतलेले आहेत आणि कच्चे नाहीत, भाजलेले शेंगदाणे आहेत। 1-2 मिनटं मी बारीक गॅसवर असं चांगलं हलवून घेणार आहे। शेंगदाणे टाकल्यानंतर बघा, शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर नुसतं हलवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं। गॅस बारीक आहे, गॅस नाही वाढवलेला बिलकुल। आता चांगलं शिजवून घ्यायचं याला। आता तुम्हाला पातळ पाहिजे असेल का नाही, ते 1 मिनिटभर फक्त ह्याला आपल्याला असं हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचं, झाकण ठेवून मस्त शिजलं जातं। सुक्कं पाहिजे असेल तर 2च मिनटं फक्त, म्हणजे थंड झाल्यावर एकदम सुक्कं होतं, फडफडीत होत नाही, सुक्कं होतं नुसतं। आता ह्याला मी फक्त अजून 1 मिनिटभर फक्त असं हलवणार आहे। मस्त बघा चांगलं मीठ टाकल्यानंतर 1 मिनिट ते 1.5 मिनिट मी हलवून घेतलेलं आहे। अजून पण पातळच आहे। तुम्हाला एवढं पाहिजे असलं भातावर वगैरे खायला तरी पण चालू शकते, चपातीवर वगैरे खायला गरम गरम खाताना मग थोडीशी तुपाची धार घ्यायची। आता ह्याला काय करायचं, हे पिठलं शिजलेलं आहे बघा, चांगलं असं रटा बघा, असं शिजतं मस्तपैकी, अंगावर उडतं। त्यासाठी बारीक गॅसच करायचा। ह्याच्यावर काय करणार आहे, मी झाकण ठेवणार आहे पॅक, गॅस बारीकच आहे। 1च मिनटासाठी चांगले दणकून वाफ काढायची, कारण कढई जाड आहे, स्टीलची आहे। झाकण आपण काढून घेऊया। मस्त असं बघा झालेलं आहे। अशा पद्धतीत काकडीचं पिठलं खूप चविष्ट लागतं, सुगंध तर खूप छान येतं बरं का। करून बघा एकदा, थोडीशी कोथिंबीर टाकायची। तुम्ही कधी बनवली का काकडीचं पिठलं? एकदा करून बघा, एक तर चविष्ट लागतं ना। झटपट रेसिपी दाखवली, माप बीप एकदम पद्धतशीर सांगितलेलं आहे। अशा पद्धत एकदम झटपट काकडीचं पिठलं। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।